जय जय रघुवीर समर्थ। तुकारामाचे आजचे पण अभंग असे विलक्षणच आहेत. माझी जी सगळी माझा जो संग्रह आहे तुकारामांचा, तो मला आवडलेल्या तुकारामांचा असल्यामुळं माझ्याकडनं हे वाक्य तुम्हाला बऱ्याच वेळाच ऐकायला लागणार की हा माझा आवडता अभंग आहे म्हणून. पण तो त्याचं कारण खरंच तो आवडता असल्यामुळे माझ्याकडे आला आहे. आणि तो प्रत्येक अभंगातून मला काही ना काही सारखं शिकायला मिळतं. तुकाराम नव्यानं कळतात. आज आपण जे अभंग बघणार आहोत त्यातला पहिला अभंग आहे. हे फार सुप्रसिद्ध असं गाणं आहे, लता मंगेशकरांनी गायलेलं. बहुतेक खळ्यांचंच संगीत असेल. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीतसे. तर हा आपण माझ्या अगदी गद्य पद्धतीनं, आता लता मंगेशकरांचं गाणं ते मी अगदी माझं खास पंतोजी स्टाईलनं वाजणार मी अभंग म्हणून, तर तेवढं तुम्ही चालवून घ्या. मला ते तुकाराम त्यातला फार महत्वाचं वाटतं, संगीत आहेच. कुमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीत असे. आता ह्यामध्ये ते त्या भ्रमरानं भोगणं जे आहे परिमळ, तर तो परिमळ त्याला कमोदिनीला माहिती नाही. हा 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 त्यातला खरा महत्वाची गोष्ट आहे. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, हे मला फार महत्वाचं वाटतं. तुझं नाम जे आहे त्या नामाचा महिमा, त्या नामाची गोडी तुलाच माहिती नाही आणि आम्हाला मात्र माहिती. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. तुझ्या नावामध्ये किती प्रेम आहे आणि त्या तुझ्या नावाच्या प्रेमामध्ये आणि नावामध्ये किती सुख आहे हे आम्हाला भक्तांनाच फक्त माहिती आहे. तुला त्याचा काही गंधच नाही आणि तू आपला निवांत बसलेला आहे, तर तुला काय कळत. म्हणजे ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वराचं नाम परमेश्वराला माहिती नाहीये अशातला काही भाग नाहीये. पण परमेश्वराचं अस्तित्व, परमेश्वराचं मोठेपण, परमेश्वराचं कर्तृत्व, परमेश्वराचं प्रेम हे सगळं त्याच्या नामातच साठवलेलं आहे. एक नाम घ्या, ते हृदयामध्ये ठसवून घ्या आणि नामातच राहा, तर परमेश्वरातच तुमचा वास झाल्यासारखा आहे. असं असं आश्वासन सर्व संतांनी, महाराष्ट्रातल्याच नाही देशभरातल्या सगळ्या संतांनी हाच एक उपदेश केला आणि सामान्य माणसाला परमेश्वराशी प्रत्यक्ष संबंध जोडून दिला. कुठल्या पादऱ्याचा संबंध नाही, ब्राह्मणांचा संबंध नाही, सोहळ्याचा संबंध नाही, ओवळ्याचा संबंध नाही, कुठल्या विधीचा संबंध नाही, शिक्षणाचा संबंध नाही, ज्ञानाचा नाही आणि अज्ञानाचा नाही. तर फक्त त्याचं नाम आणि त्याचं नाम आहे ते आत फक्त घ्या. बाकी असं नामातून येणारी एम्पॉवरमेंट, सक्षमीकरण खरं केलं ते संतांनी केलेलं. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमळ सकळ भोगीत असे. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. माते तृण बाळा दुधाची ते गोडी. काय ते काय कसं सांगितलं बघा. ती गाय असते, ती गाय आपली चारा खाते, ती गवत खाते, तिला तृणाचंच फक्त, तिला काय नाही, चव नाही काय नाही. पण तिच्याकडनं जे जे दूध असतं त्या दुधाची अवीट गोडी फक्त वत्साला माहित असते. माते तृण बाळा दुधाची ते गोडी. त्या बाळाला तेवढं दुधाची गोडी कळते, त्या गाईला स्वतःच्या दुधाची गोडी काहीही कळत नाही. तिला सगळीकडे फिरून चारा फक्त एवढंच माहित असतो. दुधाची गोडी मात्र मात्र बाळाला. ज्याची नये जोडी त्यासी कामा. अशा जोड्या आहेत त्या सगळ्या. ह्या जोड्यांमध्ये ज्याच्यातून ते येतं त्याला मात्र ते काय भोगायला मिळत नाही. त्याला त्याची चवही नाही, चव दुसऱ्यालाच असते. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी. शिंपल्यामध्ये मोती असतो, पण त्या शिंपल्याला काय देणं नाही आणि घेणं नाही. आपण एका मोत्याला प्रसवलेलं आहे, एका मोत्याचा सांभाळ करून अतिशय दुर्मिळ असं ते माणिक आपलं आपण निर्माण केलेलं आहे, याचं त्या शिंपल्याला काही कळत नाही. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोग तेथे. त्या शिंपल्याला त्याचा भोग नाही, काही नाही. त्याचा ते निर्माण केलं आणि सोडून दिलं. निर्माण केलं आणि सोडून दिलं ह्यातला तुम्ही त्या परमेश्वराच्या बाबतीत सुद्धा एक फार मोठा वैराग्याचा, एकदाच त्याला सगुण तुम्ही म्हणायचं ठरवलं तर त्या सगुणामध्ये त्याला अनेक गुण तुम्ही देता, तर वैराग्याचा गुण का नाही देता येणार आपल्याला. म्हणून सगळं करायचं आणि करून न केल्यासारखं राहायचं, असा असा हा वैराग्याचा तुम्हाला एक त्यामध्ये ध्वनी तुम्हाला त्या त्या परमेश्वरामध्ये दिसतो. सगळं करतो तो आणि तुमच्यासाठी ठेवून नामानिराळा होतो. त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं नाम. आणि त्या नामाची गंमत त्याला स्वतःलाच माहिती नाही, पण आम्हाला मात्र ते मौक्तिकासारखं आहे, आम्हाला ते दुधासारखं आहे.
आणि त्याची जोडी त्याला नाही, त्याला मात्र नाही. ह्या नामाच्या जोरावर आम्हाला तो मिळवता येतो आणि तो त्याच्यामध्येच आम्ही वास करतो. हा खरासा त्याचा एम्पॉवरिंगचा जो संबंध आहे, ताकदीचा, परमेश्वराच्या केवळ नामाच्या बळावर काय काय होतं हे सांगण्याचा हा गुण आहे. पण परमेश्वराला त्याचं काही नाही, हेही जातं जातं सांगता येते. त्याला काय आहे, तो आपला असाच आहे. या नामाच्या जोरावर काय होऊ शकतं, सक्षमीकरण, ताकद येते येते म्हणजे भक्ताला किती येते, त्याचं सामर्थ्य किती वाढतं ते पुढच्या अभंगात बघा. बोलो अबोलणे. अबोलणे म्हणजे जे बोलताच येत नाही ते आम्ही बोलून दाखवतो. नामाच्या बळावर काय काय होतं बघा. बोलो अबोलणे. अबोलणे म्हणजे जे बोलू नये, ते जे बोलता येतच नाही ते अबोलणे. म्हणजे काय, तर त्याला चांगला संस्कृत शब्द अनिर्वचनीय असा आहे. म्हणजे हा वेदांतामधला शब्द आहे. मायेला उद्देशून, परमेश्वराला उद्देशून असं सांगतात की अनिर्वचनीय आहे. म्हणजे काय, वचन देता येत, बोलता येत नाही त्याच्याबद्दल, असं ते काहीतरी आहे. तर त्याला मराठीमध्ये त्यांनी अबोलणे हा शब्द काढला तुकारामात आणि म्हणलंय बोलो अबोलणे. जे बोलता येत नाही ते आम्ही बोलतो. नामाच्या जोरावर काय काय अधिकार प्राप्त झाला. बोलो अबोलणे मरोनिया जिणे. आम्ही मरून जगतो. संजीवन समाधीचा उल्लेख तर इथे आहेच आहे. पण आम्ही देहबुद्धीने गेल्यासारखेच असतो आणि तरी आम्ही जिवंत असतो. आम्ही जिवंत असतानाच आमचा देहबुद्धी गेल्यामुळं देहाची आम्हाला काही काही ममत्वच उरलेलं नसतं. मरोनिया जिणे असोनी नसणे जनी आम्हा. आम्ही असतो आणि नसतो. आम्ही नसतो आणि तरी आम्ही असतो. असा हा गूढ असा अनुभव तुकाराम सांगतायत. कारण आता आमचा अहंकारच त्या नामामुळे गेलेला असल्यामुळं आम्ही कुणीतरी आहोत किंवा नाही आहोत असे आमच्या दोन्ही वचनं आमच्याकडनं येत नाहीत. आणि त्यामुळं अनिर्वचनीय जे आहे ते कुणाला अनिर्वचनीय आहे, ते अहंकाराला अनिर्वचनीय आहे. एक जीव, काही 100 जीव, 1000 जीव 1000 वर्षामध्ये सायंटिस्टांनी मिळून एखादं यान तयार करू शकतात. आपल्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लावू शकतात, ह्या अवकाशाचा सिद्धांत लावू शकतात, क्वांटम थेरी म्हणजे काय सांगू शकतात. असं कलेक्टिव्ह नॉलेज असतं तुमचं, म्हणजे तो तुमचा कलेक्टिव्ह अहंकार असतो, सगळ्यांनी मिळून तयार केलेला असतं. त्या अहंकारामध्ये हे बसतच नाही. त्या सगळ्या अहंकाराच्या वचनामध्ये हा परमेश्वर बसत नाही, म्हणून त्याला अनिर्वचनीय म्हटलेलं आहे. पण आमचा तो अहंकारच गेलेला आहे. जिथं अहंकार गेलेला आहे त्या सद्गुरूच्या बोलण्यामध्ये हे अबोलण्याचा सुद्धा समावेश येतो. जिथं अहंकाराचा स्पर्श आहे त्या बोलण्यामध्ये परमेश्वर सापडत नाही. जिथं अहंकार नामामुळे गेला त्या बोलण्याला सुद्धा त्या अबोलण्याचा स्पर्श झाला, असं तुकाराम सांगतायत. एवढ्या गूढ पद्धतीचं वचन तुकाराम करतायत. बोलो अबोलणे मरोनिया जिणे असोनी नसणे जनी आम्हा. या जगामध्ये आम्ही असतो, असून नसल्यासारखेच असतो आणि नसून सुद्धा असल्यासारखे असतो. असं असं तुकाराम सांगतो. फार गूढ अनुभव आपल्याबरोबर शब्दामध्ये. आता हेच अबोलणे आहे खरं म्हणजे. हे आपल्याला कळत नाही येतं कारण आपल्याला ते जगता येत नाही, ते तुकाराम सांगतात. आणि ह्या अशा द्वंद्वाच्या जोड्या असतात, त्या जोड्या जगल्या जातात संतांकडनं. आयदर धिस ऑर दॅट, असं आपल्याला बायनरी जे असतं की हेच नाहीतर तेच. हे बायनरी पण जे आहे ना, हे दोनच गोष्टी स्टेटमध्ये असतं म्हणजे. आणि तसे आपल्या ज्ञानाची आपल्याला सत्य कळणं म्हणजे हे सत्य तरी आहे, हे असत्य तरी आहे, हे दिवस तरी आहे, रात्र तरी आहे, उत्तर तरी आहे, दक्षिण तरी आहे, हे सुख तरी आहे, दुःख तरी, असं सारखं हे नाहीतर ते, ते नाहीतर हे. ह्याच्या ह्याला ह्याला जोडणारी अवस्था आहे ना, ती ज्ञानाची अवस्था आहे आणि ती भक्तीची अवस्था. त्या अवस्थेमध्ये एका टोकाला सुख आहे, दुसऱ्या टोकाला दुःख आहे. त्यामुळे सुखाचंच दुसरं रूप दुःख, दुःखाचंच एक रूप सुख, म्हणून तो भक्त बघू शकतो. अशी ही गूढ अवस्था आहे. आणि त्यामुळे कसं तुकाराम म्हणतात बघा पुढे, भोगी त्याग झाला. आम्ही भोगायला गेलो तर ते त्याचं त्यागात रूपांतर झालं. संगीचं असंग, आम्ही संग करायला गेलो तर आम्ही असंगात राहिलो. आता ही अतिशय गूढ अशी अवस्था आहे. हे हे बघून कोणी, मी पण भोगातच आहे आणि मग त्या तो तुम्ही त्याग समजून घ्या, तुकारामाने नाही का म्हणलं, असं 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 आपण आपण हे वाचून नमस्कार करायचा आणि त्यांनी आपल्यासाठी म्हणून जे सांगितलेलं आहे तसं आचरणाला लागायचं. हे सगळ्यात महत्वाची मेक आहे. नाहीतर अध्यात्मात ही गडबड फार होते. अध्यात्म थोडं करणाऱ्याला थोडं गुरुचा कुठे अनुभव आला काय आला की जो अहंकार येतो, त्या अहंकारामध्ये म्हणायला लागतो भोगे, माझा भोग आता हा तुम्ही त्याग समजा. असा 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 अहंकारी बोलायला लागतो. त्या अहंकाराचा स्पर्श झाला की संपलं अध्यात्म. त्या अध्यात्म शब्दात राहतं, अहंकारातून व्यक्त होतं आणि त्या कसल्या अध्यात्मापेक्षा नास्तिक असलेलं बरं. साधा माणूस म्हणून जगून मरून गेलेलं बरं, पण अहंकारी अध्यात्म म्हणून आपण कधीही जगू नये.
आणि म्हणून आमच्या नामदेवांचं एक पसायदान आहे, ते मी माझं म्हणायचं राहून गेलेलं आहे, पण आपल्याला ते त्याच्याकडे यायचं आहे नंतर. त्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझे जे हे राजस असा परिवार आहे, हा सगळा माझ्या भक्तांचा, अनुयायांचा, मित्रांचा आणि हरीच्या भक्तांचा हा परिवार आहे, तोच माझा परिवार आहे. त्यांनी एकच मागणं मागितलंय. ज्ञानेश्वरांच्या पसायदानामध्ये कल्याण मागितलेलं आहे, तम जावं म्हणलेलं आहे, दुरितांत तिमिर जावं म्हणलेलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडव म्हणलेलं आहे. अनेक पद्धतीचं मागितलं. नामदेवांनी काय मागितलं असावं? माझे जे हरीचे भक्त आहेत ना, देवा तुझाच परिवार आहे, पण तो माझा परिवार मी समजतो, ह्याला कधीही अहंकाराचा स्पर्श होऊ देऊ नकोस, असं नामदेवांनी पसायदान मागितलेलं आहे बरं का. ते वेगळ्या दर्जाचं पसायदान आहे. भोगी अहंकार जिथं संपला तिथं मग द्वंद्व संपलं. जिथं अहंकार आहे तिथं द्वंद्व आहे. भोगी त्याग झाला संगीचा असंग, तोडिले लाग माग दोन्ही. काहीच नाही आता. आता मला काहीच राहिलेलं नाही. मला तुम्ही द्वंद्वात ज्याचं वर्णन करू शकाल असं आता मला काही लागू पडत नाही. असं असं सरळ ज्ञानाची उच्चतर अवस्था तुकाराम या अभंगात सांगतात. आणि मग ते म्हणतात, मी आहे ना खरं खरं, हे सगळं झालं म्हणजे मी तुम्हाला दिसतोच आहे. मग तुम्हाला काय गंमत वाटत असेल, मी सांगतोय मला भोग करायला लागलो तर त्याग गाठ पडतो, त्यागाचं असं असं माझं असतं. तर हे तुम्हाला नाहीच कळणार, असं तुकाराम म्हणतात. आणि मग शेवटची ओळ कशी मिश्किलपणाने म्हणतात, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा. तुम्हाला मी दिसतोय ना, हा पगडी घातलेला असा मिशावाला, असा मध्येच ओरडणारा, मध्येच रडणारा, मध्येच तुकारामामध्ये विठ्ठलामध्ये हरवून जाणारा, कधी ऊस कुणाला वाटतोय, कधी डोंगरातच जाऊन बसतोय. तर तुम्हाला हे मी बाहेरचा दिसतो, तो खरा नाही. ह्यातली एकही गोष्ट खरी नाही. तुम्हाला मी खरा माहितीच नाहीये. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा. मग कोणाला माहिती आहे? पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुम्ही पांडुरंगाला विचारा, हा तोक्या कसा येतो, तो तुम्हाला सांगेल. आता माझं ज्ञान पांडुरंगाला होईल, तुम्हाला कोणाला होणार नाही. आता मी अशा अवस्थेला पोहोचलोय की फक्त पांडुरंगालाच कळलंय तुका काय आहे ते. आता तुमच्या तुमच्या कह्यात बसणारा मी राहिलो नाही. आणि त्यामुळे तुमच्या वर्णनांनी मी विचलित पण होत नाही. तुम्ही ज्याला भोग म्हणता तो मी भोग घेतला म्हणून मला काही काही असं वाईट वाटत नाही, नैतिकदृष्ट्या चुकलो असं वाटत नाही. तुम्ही त्याग केला, हा त्यागाचा फार मोठा धडा घालून तुकारामांनी दिला असं म्हणता तुम्ही. तुमचा त्यागी म्हणून चाललंय त्याचंही काही मला वाटत नाही. तुम्ही मला संग करणारा म्हणा, असं निसंगी माणूस म्हणा, तुम्ही मला वैराग्य म्हणा, आता तुमच्या कुठल्याच मापात मी बसणारा राहिलो नाहीये. माझं काय रूप आहे? आता मी फक्त विठ्ठलाशी जोडला गेलेलो आहे. आणि म्हणून एकेकाळी तुकारामाने असं म्हणलं होतं, विठो आता तुझे माझे काज, आता इतरांचं तुझे माझे राज, आता इतरांचे काय काज. त्यांची बायको गेली, मुलं गेली, जनावरं गेली, अशा त्यावेळी त्यांनी विठ्ठलाला म्हणलं, विठोबा ह्या सगळ्यांना तू हिरावून घेतलंस म्हणजे आता तुझं आणि माझंच राज्य आहे, आता इतरांचं कोणाचं काही काम नाही, असं त्यावेळी म्हणलं होतं. पण साधनेमध्ये, नामामध्ये तो खराच बंध असा जोडला गेला की तुकाराम म्हणले, विठोबा आता माझं रूप तुम्हालाच फक्त माहिती आहे, आता या जगाला माझी काय ओळख राहिलेली नाही, मी आता ह्यातला राहिलोच नाही मुळात. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. काय जर विचारायचं असेल तर ते फक्त पांडुरंगाला विचारा. पांडुरंगालाच आता फक्त तुकाराम कळलाय. तुकारामाला पांडुरंग कळलाय का पांडुरंगाला तुकाराम कळलाय? ह्यामध्ये तुकाराम आणि पांडुरंग हे द्वैत सुद्धा आता संपलेलं आहे. म्हणून तो असं म्हणतात की पांडुरंगाला विचारा तुकाराम काय आहे तो, असं असं म्हणतात. म्हणून तुकारामाने पुढच्या एका अभंगात म्हणलंय, आपल्याला तिथे यायचं आहे. तुका म्हणे नाही भेद तुझं मज नाही भेद, केला सहजची विनोद. असा तुकारामाचा फार असाच अभंग. तुकाराम आणि पांडुरंग यांच्यातलंच द्वैत खरं म्हणजे संपलंय. आणि हे सुद्धा तुकाराम आपल्याला सांगतात. आणि सगळं कशाच्या जोरावर झालंय? फक्त नामाच्या बळावर झालेलं आहे. आणि तुकाराम सांगतात, अरे मी फक्त नामाच्या बळ, मी तुमच्यासारखाच होतो पण नाम घेतलं आणि नामाच्या बळावर मी इथं पोचलो. तुम्ही पण गडबड करा, नामाच्या मागं लागा, असं त्यांनी म्हटलं. आता 9:58 झाले. एक अभंग, अजून एक दोन अभंग बघूया आणि मग आपण थांबूया. भक्तीमध्ये ज्ञानाला म्हणजे कशालाच मर्यादा नाही. भक्तीमध्ये ज्ञान आपोआप येतं, त्यात सम्मिलितच आहे. आणि ज्ञान तुम्हाला जर झालं आणि तुम्हाला जर विठोबाचं, विठ्ठलानं निर्माण केलेल्या जगाचं, त्या जगातल्या फुला पानांचं, जीवांचं जर प्रेम आलं नाही तर तुम्ही अध्यात्मच शिकला नाही, असं सगळ्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे भक्तीमध्ये आपोआप ज्ञान येतं आणि ज्ञानातून प्रेम निर्माण होतं. असा 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 एक असा विचित्र असा एक फार महत्वपूर्ण संबंध निर्माण केला, प्रस्थापित केला संतांनी. मला आता ज्ञानाचं सांगायचं आहे. तुकारामाच्या भक्तीतून ज्ञान कसं आलं, हा पुढचा अभंग मी आता म्हणून दाखवणार आहे. काळे खादला हा अवघा आकार,
हे वेदांताने सांगितलेलं आहे. तुकाराम एका ओळीत सांगून टाकतात, जे जे काही दिसे ते ते नास. काळामध्ये जे काही जन्माला आलेलं आहे, बॉर्न इन टाइम विल डाय इन टाइम. जे जे उभा राहिलेलं आहे, परवा होतं आता नाही. अनेक मोठ्या संस्कृती उभा राहिल्या, अनेक तारे उभे राहिले, नक्षत्रमाला उभ्या राहिल्या, आकाशगंगा उभ्या राहिल्या, आणि दिशेनाशा झाल्या. तिथं तुम्ही आणि माझा देह काय आणि आयुष्य काय आणि संसार काय, ते आपण काय की झाडकी पत्ती आहे, ते एक एक धुळीचा कण असल्यासारखे आपण आहोत. काय आहे? काळे खादला हा बघा आकार. असा 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 तो अनुभव आहे. तुम्ही हा अनुभव शब्दांच्या पलीकडे जाऊन अनुभव काय घेतायत तुकाराम, हे लक्षात घ्या. काळे खादला, काळे खादला म्हणजे खाऊन टाकला. काळानं खाऊनच टाकलेला आहे हा सगळा आकार. आत्ता निर्माण केलाय असं दिसतोय, पण निर्माण केलाय असं दिसतोय आणि म्हणून तुम्ही इकडे तिकडे फिरताय या अवकाशामध्ये आणि या जगामध्ये. हे अख्खं त्या काळाच्या जबड्यातच आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. ह्या काळाच्या जबड्यात तुम्ही फिरताय एवढं लक्षात घ्या. तुम्हाला जे इकडे तिकडे फिरतोय असं वाटतंय, तुम्हाला मजा करताय तुम्ही, तर सगळा काळे खादला अवघाचे आकार. हे काय पद्धतीची जाणीव आहे तुकारामांची, लक्ष. काळे खादला हा अवघा आकार, उत्पत्ती संहार घडामोडी. उत्पत्ती पण होते, संहार पण होतो, घडत पण गोष्टी, मोडतात पण गोष्टी. घडामोडी म्हणजे घडणं आणि मोडणं. हे सगळं ह्या काळाच्या पोटात होतं. तो काळच अख्खा ग्रासून टाकलेला आहे. त्या काळाने अवघं ग्रासून टाकलेलं आहे, असं असं तुकाराम म्हणतात. बीज तो अंकुर आच्छादिला पोटी. बीजातून अंकुर जन्माला येतो, त्या अंकुराचं झाड होतं, त्याला परत बीज निर्माण होतं. म्हणजे हे ज्याच्यातून निर्माण होतं त्याच्यामध्ये ते विलीन होतं सगळं. असं चक्र तुकाराम बघतात. आजूबाजूला वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणलंय, म्हणजे नुसतं झाडाचे सावली आहे, झाड हलतंय, वारा चांगला येतोय असं बघत बसलेलं नाही तुकाराम. तर सारखं चौकस बघणं आहे, आणि त्या बघण्यातून त्यांना झालेलं ज्ञान आहे. अरे बीजातून अंकुर येतो, अंकुराचं झाड होतं, झाडातून परत बीज निर्माण होतं. म्हणजे हे सगळं एकाच गोष्टीमध्ये सम्मिलित आहे का, असं असं म्हणतात. आणि त्या त्या बीजा अंकुर न्यायाने ते सगळे ह्याच्याकडे बघतात आणि विश्वाकडे बघतात आणि म्हणतात, बीज तो अंकुर आच्छादिला पोटी. बीजातच अंकुर आहे, अंकुरातच बीज आहे. अनंता शेवटी एकाच ह्या परमेश्वराच त्या पोटातूनच, नामातूनच विश्व निर्माण झालं, आणि ते विश्व त्या नामातच परत लयाला जाणार आहे. असा 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 असं तुकाराम सांगतात. त्या अनंताला शब्द आहे. आणि म्हणून शेवटची ओळ ह्या अभंगातली कशी आहे बघा, फार गूढ अनुभव आहे. मी आपला तुम्हाला शब्दार्थ सांगतोय, त्याच्या पलीकडचा जो अनुभव आहे तो काय देणं मला शक्य नाही. पण तो अनुभव काय दर्जाचा आहे हे मात्र मला कळू शकतं. तेवढंच मी तुम्हाला सांगतो. तुका म्हणे शब्दे व्यापिली आकाश. आता हा आपल्याकडं आकाश आणि शब्द अशा 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 जोड्या आहेत. त्या आपण त्या त्या वेदांतातल्या त्या जोड्यामध्ये जायला नको. पण आकाश आणि शब्द यांची जोडी आहे. आता मी त्या वेदांताच्या ज्ञानाचा इथे काही उल्लेखच करत नाही. पण शब्दे व्यापिले आकाशचा मला प्रतीत झालेला अर्थ असा आहे की शब्द म्हणजे नाम. तुकाराम हा भक्त आहे आणि तो नामाची भक्ती करणार आहे. नामातून आकाश निर्माण झालेला आहे आणि आकाशातच काळ निर्माण झालेला आहे. काळ आणि अवकाश, अवकाश आहे. आणि अवकाश म्हणजे अवकाश हा शब्द सुद्धा मराठीमध्ये आपण यायला थोडा अवकाश आहे असं म्हणतो, म्हणजे काळ यायला काळ लागणार आहे असं म्हणतो. आणि 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 दोन गोष्टींच्या मध्ये, दोन गोष्टी, मी आणि शिकागो आणि पुण्यामध्ये पण अवकाश पसरलेला आहे ना, स्पेस पसरलेला आहे. तर स्पेस आणि टाइम, काळ आणि अवकाश, ह्या दोन्हीला एकच शब्द मराठीमध्ये आहे. आणि ही काही सोपी गोष्ट नाही त्याचा, कारण त्यामध्ये स्पेस आणि टाइम हे एकत्र येतात. हे आईन्स्टाईनने जे आम्हाला सांगितलं नंतर गणिताच्या रूपानं, त्याची जाणीवेमध्ये, हृदयामध्ये त्याची एकी ही संतांना आधीच कळलेली होती. कारण विश्व कसं निर्माण झालं ह्याचं जाणीवेतून, भावातून विचार करणारे लोक आहेत, मेंदूतून विचार करणारे शास्त्रज्ञ आहेत, भावनेतून विचार करणारे संत आहेत. आणि त्यांच्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीची युनिटी आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर विचार करू. पण तुका म्हणे शब्दे व्यापिले आकाश. ह्या ह्या एकावरच जर तुम्ही विचार करत बसला तरी तुकाराम कशाचा विचार करतायत, तर ते नामाचा विचार करतायत. त्या नामातूनच काळ जन्माला आला. काळाच्या पोटात सगळ्या घडामोडी झाल्या, त्या घडामोडी काळातच परत समाविष्ट झाल्या. तो काळ, तो अवकाश हा सगळा नामातून आला. आपल्याकडं इव्हॉल्युशनची अशी प्रक्रिया आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आकाश निर्माण होतं, मग त्या आकाशामध्ये मध्ये वायू निर्माण होतो, मग त्या वायूतून जल निर्माण होतं.
अग्नी निर्माण होतो, नंतर तो ते जल आळतं आणि पृथ्वी निर्माण होते. अशा अशा असा आपल्याकडे एक मटेरियल इव्हॉल्युशनची, भौतिक उत्क्रांतीची एक आपली स्वतःची कल्पना आहे. पण त्या सगळ्याची सुरुवात शब्द आकाशातून होते. आकाश हे सगळ्याला व्यापून उरलेलं आहे. म्हणून आकाश हा ब्रह्माचा एक इक्विव्हॅलंट म्हणून तुम्हाला एक असा 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 देतात की अरे घटाकाश मठाकाश असं म्हणतात. आकाश सगळीकडे व्यापून उरले ना, तर तसंच ब्रह्म सगळ्यातून व्यापून उरलेलं आहे असं आपल्याला सांगायचं आकाशाशी तादात्म्य पावायचा प्रयत्न करा, असं आकाश तत्वाशी असं आपल्याकडे सांगतं. तुका म्हणे शब्दे व्यापिले आकाश, हे आकाशच शब्दातून निर्माण झालं. आणि शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे नाम. नामातूनच आकाश निर्माण झाला, आकाशातूनच काळ निर्माण झाला. गुढार हे तैसे कळो नाही. आणि असं म्हणलं गुढार म्हणजे गुढ, हे गुढ आहे हे काय असं तसं कळणार नाही. आणि तुम्ही केवळ शब्दांच्या सहाय्याने समजून घ्यायचा प्रयत्नच करू नका. तुम्हाला समजत नसलं तर कुठला क्लास वगैरे लावू नका. तुम्ही आपले नाम घ्यायला लागला, आपोआप मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळेल, असं तुकाराम म्हणतात. आणि आपण याचा आता शब्दे तुका म्हणे शब्दे व्यापिले आकाश, गुढार हे तैसे कळो नाही. तसं कळणार नाही, तुम्हाला स्वतःला नाम घ्यायला लागेल, तर मी जे काही गोड बोलतो ते तुम्हाला कळू येतील. आपण या ठिकाणी आता थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण हरी.